नमस्कार. नमस्ते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं तर दलितांचे कैवारी, बहुजनांचे नेते अशी त्यांची ओळख. पण या उपरही जाऊन आंबेडकरांनी तळागाळातील विविध घटकांसाठी त्यांचं कार्य हे उल्लेखनीय आहे. त्यातलाच एक घटक म्हणजे शेतकरी. आज बळीराजाची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. सरकारी धोरणं असोत किंवा बाजारभाव असोत, अतिशय कवडीमोल दरात मिळत असलेला बाजारभाव आणि अस्मानी संकट यामुळे जो शेतकरी आहे तो होरपळून निघाला आहे. खऱ्या अर्थानं आजच्या घडीला बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य, त्याची अंमलबजावणी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत ॲग्रोमध्ये. मला हे सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शेतकरी किंवा शेती म्हटलं तर तुमच्या पुढं पहिला मुद्दा काय येतो? खरं सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचे जे महागुरू होते महात्मा ज्योतिराव फुले, त्यांच्यानंतर शेती ह्या विषयाचा सर्वात जास्त अभ्यास त्यांच्या शिष्याने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. अशा बाबासाहेबांनी तो अभ्यास केला ज्यांना स्वतःची शेतीच नव्हती. त्यांनी तो अभ्यास केला आणि त्या अभ्यासाला सुरुवात होते 1920च्या सुमारास. जेव्हा बाबासाहेब MAचा अभ्यास करत होते तेव्हा भारतामध्ये साऊथ बरो नावाचं एक इंग्रजी कमिशन आलं होतं, आयोग आला होता. आणि तो आयोग भारतातल्या अनेक विद्वानांशी चर्चा करणार होता, नेत्यांशी चर्चा करणार होता, वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलणार होता. तर बाबासाहेब त्या आयोगासमोर साक्ष देण्यासाठी गेले आणि सर्वात तरुण ते सदस्य होते, सर्वात तरुण. जसं मी म्हणालो, त्यांचे MAच पूर्ण व्हायचं होतं अजून. आणि त्यांनी त्या आयोगासमोर जाताना ते जे प्रश्न विचारतील त्याचे उत्तरं द्यायचीच आहेत, पण आपल्याला जे सांगायचं आहे त्याचं एक लेखी निवेदन मोठेच्या मोठं बाबासाहेबांनी तयार करून त्या आयोगाला दिलं. त्या निवेदनामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा आहे. जात व्यवस्थेवर आहे, लोकशाहीवर आहे, भांडवलशाहीवर आहे आणि शेती या विषयावरसुद्धा खूप छान चर्चा आणि मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. बाबासाहेबांनी पहिला मुद्दा मांडला की भारतातली शेती वर्षानुवर्षे ही तोट्यातच जाते. असं समजायचं कारण नाही की आत्ताच शेती तोट्यात चाललेली आहे, ती तेव्हा पण तोट्यातच होती. त्यांनी त्याचं पहिलं कारण सांगितलं, शेती तोट्यात का होते. तर ते म्हणाले, आपल्याकडे शेती तुकडे पद्धतीत केली जाते, तुकड्या तुकड्यात केली जाते. बापानंतर मुलाचा नाव 7-12वर येतं, शेतीचा तुकडा पडतो. मग नातवाचं येतं, मग पंतूचं येतं. मूळ 4 एकर शेती असते आणि 10-12 वर्षामध्ये तिचे 40 तुकडे होतात. ते तुकडे इतके बारीक होतात की त्या तुकड्यामध्ये शेतीच करता येत नाही, प्रयोग करता येत नाहीत, बैलगाडी नेता येत नाही, नवीन काहीच करता येत नाही. त्यामुळे ते तुकडे पडून राहतात, त्याला आपण पड जमीन म्हणतो. आणि त्याही काळामध्ये भारताच्या वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये पडून राहिलेली, न कसता येणारी अशी जमीन मोठ्या प्रमाणात होते. कोट्यावधी हेक्टर जमीन पडून होते, त्याच्यात काहीच होत नव्हतं. त्यामुळं त्यातून जे उत्पन्न तयार होणार होतं ते उत्पन्न तयार होणार नाही. इकडे जे तुकड्यात शेती करायला गेले पारंपरिक पद्धतीनं, त्याच्या उत्पन्नावर मर्यादा येणार. आणि तिसरा मुद्दा, भारतीय शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतो, तो शेतीत प्रयोग नाही करत, तो शेतीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करत नाही. त्यामुळे त्याच्या उत्पादनावर परिणाम होतो, शेती तोट्यात जायला लागते. ते म्हणाले, पारंपरिकतेतून बाहेर पडायला पाहिजे आणि व्यापारी दृष्टिकोन ठेवून शेती करायला पाहिजे. शेतीला उद्योग समजायला पाहिजे. आणि शेतीला जर तुम्ही उद्योग समजला नाही तर तुम्ही शेतीत नीट उत्पादन घेऊ शकणार नाही, नफ्या तोट्याचं गणित जमणार नाही. त्यामुळे शेती हा एक उद्योग आहे असं समजायला पाहिजे आणि सरकारने शेती उद्योगाला मान्यता द्यायला पाहिजे. नुसतीच मान्यता देऊन चालत नाही. हे जे तुकडे आहेत हे एकसंध करावेत. समजा 40 तुकडे आहेत तर ते 40 तुकडे एकत्र करून शेती करावी
आणि ज्याच्या मालकीचा जेवढा तुकडा तेवढं उत्पादन त्याला द्यायचं. सरकार व्यापाऱ्यांना मदत करतं, कारखानदारांना मदत करतं आणि शेती हा एक उद्योग आहे असं समजून शेतीला पण त्याने मोठ्या प्रमाणात मदत करायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा त्याने मांडला होता की शेती सरकारनेच करायची. ती असेल शेतकऱ्यांच्या नावावर, ती असेल कोळांच्या नावावर, ती असेल अजून कोणाच्या तरी वारसदाराच्या नावावर, पण शेती कसण्याचं काम सरकारने करावं आणि शेतीतून जे उत्पन्न येईल ते ज्याच्या वाट्याला जेवढा तुकडा आहे तेवढ्या प्रमाणात त्याला ते उत्पन्न द्यावं. म्हणजे मोठ्या भूप्रदेशामध्ये जर शेती झाली तर उत्पादन वाढणार आणि ती करण्याची ताकद शेतकऱ्याकडे नाही. तो काय 2000 एकर शेती करू शकत नाही, पण सरकार करू शकतं. त्यामुळे सरकारने शेती करायला सुरुवात करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय बाबासाहेबांचा होता तो म्हणजे राष्ट्रीकरणाचा. या देशामध्ये शेतीचं राष्ट्रीकरण झालं पाहिजे असं फक्त आणि फक्त बाबासाहेबांनीच पहिल्यांदा आणि शेवटी मांडलं. शेतीचं राष्ट्रीकरण केल्यानंतर काय होईल की शेतकऱ्यांच्यामध्ये जे वेगळे वेगळे घटक तयार झालेले आहेत, कोण बिनशेतीचा शेतकरी असतो, कोण अल्पभूधारक असतो, कोण अत्यल्प भूधारक असतो, कोण मध्यम भूधारक असतो आणि कुणीतरी उच्च भूधारक असतो. बरोबर. ते आपल्या आपल्या पद्धतीने शेती करतात. जो अल्प भूधारक आहे त्याचं उत्पन्नच निघत नाही, तो दुसऱ्याच्या शेतावर मजुरीला जातो, त्याच्या मजुरीत पोट भरत नाही, त्याचे उपासमार होते, तो कर्जबाजारी होतो. हे सगळं टाळायचं असेल तर शेतीचं राष्ट्रीकरण. शेतीचा मालक कोण होईल? राष्ट्रीकरणानंतर सरकार होईल आणि जो जो शेतीत राबायला येईल त्याला उत्पन्न मिळेल, त्याला मजुरी मिळेल, त्याला काय वाटप पाहिजे असेल तरी मिळेल. शेतीच्या राष्ट्रीकरणाचा विचार बाबासाहेबांनी तेव्हा मांडला होता. या काळामध्ये बाबासाहेबांनी ते जेव्हा ब्रिटिश सरकारच्या मंत्रिमंडळात मजूर मंत्री होते आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा चार्ज पण त्यांच्याकडेच होता, ती संधी घेऊन त्याने एक वॉटर पॉलिसी तयार केली. नदीजोड प्रकल्प त्यातलाच एक भाग आहे. नदीजोड हा एक त्याच्यातला भाग आहे, तो महत्त्वाचा आहे. पण त्यांनी सांगितलं की पाणी वाया जाता कामा नये. जे पावसाचं पाणी आहे, नदीचं पाणी आहे, ते पाणी वाया जाता कामा नये. मोठ्या प्रमाणात धरणं बांधायला पाहिजेत आणि पाणी अडवायला पाहिजेत. बाबासाहेब म्हणाले धरणाची निर्मिती बहुउद्देशीय पाहिजे. वेगवेगळ्या पाणी साठा हा त्यातला एक उद्देश आहे. मग बाकी उद्देश काय? वीज तयार व्हायला पाहिजे आणि जिथे वीज तयार होईल अशा ठिकाणीच धरणं बांधायचा विचार करा. देशभरामध्ये जागोजागी वीज तयार करणारी जर धरणं तयार झाली तर वीज इतकी तयार होईल, शेतकऱ्याला फुकट जरी दिली तरी ते कमी पडणार नाही. बाबासाहेब म्हणाले अशा चाऱ्यांच्या दोन्ही बाजूला जंगलं तयार करायचे, तेच पाणी वापरायचं, दोन्ही बाजूला जंगलं, आणि पाहिजे ती झाडं नाही लावायची, अशी झाडं लावायची की ज्याच्यातून औषधी वनस्पतींचं जंगल तयार होईल. आणि त्याने अजून एका विषयाला हात घातला होता, त्याने आंदोलनच केलं होतं, ते खोती विरुद्धचं आंदोलन. खोती पद्धत नष्ट व्हावी म्हणून त्याने आंदोलन केलं होतं, मोर्चा काढला होता. खोती हे जे खोत होते ते आपल्या कष्टकऱ्यांचे खूप पिळवणूक करायचे, त्यांच्याकडून शेती करून घ्यायचे, त्यांना उत्पादन कमी द्यायचे, त्यांच्यावर जप्ती आणायचे, हेच मालक व्हायचे. ह्या खोती पद्धतीतून शेतकऱ्यांची कसणाऱ्यांची सुटका व्हावी म्हणून त्याने खोतीविरुद्ध आंदोलन केलं होतं आणि ते यशस्वी करून दाखवलं होतं. त्यामुळं बाबासाहेबांचं हे जे रूप आहे शेतकरीपूरक, शेतीपूरक, त्या रूपाचा जर आपण वेळीच अभ्यास केला असता तर आज ज्या आत्महत्या दिसतात त्या कदाचित दिसल्या नसत्या. आणि मला वाटतं त्यांच्या जयंती निमित्त हीच एक मोठी आदरांजली ठरू शकते. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं शेतीविषयक जे धोरण असेल, म्हणजे शेती हा उद्योग व्हायला हवा, शेतीचं राष्ट्रीयकरण व्हायला हवं, त्याचबरोबर जमीन आणि पाण्याचं व्यवस्थापन शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने यावेळी या परिस्थितीत या शेतकऱ्यांसाठी व्हायला पाहिजेत. तेच त्यांच्यासाठी अभिवादन ठरेल.
आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. त्यांना या जयंतीदिनी विनम्र अभिवादन. धन्यवाद.